देशमुख नगरजी कोरडे हर घर तिरंगा आज भव्य रैली निकाली गई है और इस रैली में बड़ी संख्या में महिला के साथ पुरुषों ने यहाँ पे सहभाग किया है। मैडम जुड़े क्या कहना है मैडम अपना मी प्रगती पाटील माजी नगरसेविका आहे मी आणि आज आपण पाहिले की सुरेंद्रनगर मंडळामध्ये तिरंगा यात्रा निकाली है। हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा, आन बान शान तिरंगा, हमारे देश की आन बान शान तिरंगा है। इसलिए हम तिरंगा यात्रा निकाली है और हर घर में आज तिरंगा लहराएगा, पूरे देश में तिरंगा लहराएगा। जनता को हम यही संदेश देना चाहते हैं, जनता के मन में देशभक्ति है लेकिन इसको और जागरूक करने के लिए हमने तिरंगा यात्रा निकाली है। और मुझे लगता है कि आज पूरी देश में सब लोग जागरूक हुए हैं और हर बार हर घर में तिरंगा लहरा रहा है। माननीय नरेंद्र भाई मोदी जी यांनी घरोघरी तिरंगा पोहोचला पाहिजे आणि या 15 ऑगस्टच्या उपलक्ष्यामध्ये आम्ही गिट्टी मैदानापासून फ्रेंड्स कॉलनी पर्यंत हे तिरंगा यात्रा काढली आहे आणि झेंडे सुद्धा आम्ही सर्वीकडे पोहोचवले आहे की प्रत्येकाच्या घरावर झेंडा दिसला पाहिजे, कारण आपलं हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे। आपण एक हिंदुस्थान सब एक आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे। आपली एकी जी आहे ती आता जे पाकिस्तानवर झालं आपण जशी एकी दाखवली तशी एकी आपल्याला दाखवून द्यायची आहे। याकरता घर घर झेंडा हर घर झेंडा हे मोदीजींनी आम्हाला नारा दिलेला आहे। आम्ही ही रॅली गिट्टी मैदान चौक पासून फ्रेंड्स कॉलनी पर्यंत ही रॅली काढली आणि याच्यात मोठ्या संख्येनं स्वतःहून सर्व लोक उपस्थित होते। मी नरेश बर्डे शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि सुरेंद्रनगर मंडळाचा आज तिरंगा यात्रा आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सातत्याने 2014 पासून मोदीजी प्राईम मिनिस्टर बनले तेव्हापासून एक तिरंगा यात्रा, एक स्वाभिमान, आपल्या देशाचा अभिमान अशी यात्रा आम्ही दरवर्षी काढत असतो। या वर्षी सुद्धा आम्ही गिट्टेदान चौकापासून तर फ्रेंड्स कॉलनीपर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली। त्या तिरंगा यात्रेमध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व प्रकारचे लोक मोठ्या उत्साहाने तिरंगा यात्रेमध्ये भाग घेतला आणि आज आता आम्ही या ठिकाणी फ्रेंड्स कॉलनीला ती यात्राची समाप्ती करत आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांनी भाग घेतला आज त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आज आपल्या देशाला तिरंगा म्हटलं म्हणजे ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं, ज्या लोकांनी आपला शरीराचा कष्ट एक आपल्या धरतीसाठी हे केलेला आहे त्यांची आठवण बनवून एक तिरंगा यात्रा निघते आणि लहान मोठे सगळे लोक आज आमच्या तिरंगा यात्रेमध्ये होते आणि त्यांना एका देशाचा अभिमान वाटत होता। हर घर तिरंगा म्हणजे उद्या सर्व आमच्या क्षेत्रामधील जेवढे घर आहे सगळ्याच्या घरी तिरंगा लागणार आहे आणि उद्या 15 ऑगस्ट आपला भारत देश स्वतंत्र झाला। मी सगळ्या माझ्या क्षेत्राच्या लोकांना किंवा पश्चिम नागपूरच्या नागरिकांना पुढे देशाच्या लोकांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाची मान अशीच उंचावून राहील आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करा अशीच मी या ठिकाणी आवाहन करेन। भारत माता की जय, जय मातरम, मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की, भारत माता की।